तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की एखादं बिल म्हणजे नेमके काय? ते कायदा कसे तयार करते? किंवा ते कायद्यात कसे रूपांतरित होते? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची भूमिका काय असते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, राज्यसभेत किंवा लोकसभेत बिल मंजूर झाले म्हणजे तो कायदा होतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बिल म्हणजे नवीन कायदा बनवण्याचा प्रस्ताव. समजा सरकारला नवीन नियम लागू करायचा आहे किंवा जुना कायदा बदलायचा आहे, तर त्यासाठी प्रथम बिल तयार केला जातो. जोपर्यंत बिल सर्व प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत कायदा नसतो. म्हणून बिल म्हणजे फक्त प्रस्ताव असतो आणि ऍक्ट म्हणजे लागू झालेला कायदा. ही दोन्ही वेगवेगळी गोष्ट आहेत. आता प्रश्न राहतो, बिल तयार कोण करतो? बहुतेक वेळा संबंधित मंत्रालय आणि कायदे मंत्रालय एकत्रित बसून त्याचा मसुदा तयार करतात. त्याआधी तज्ज्ञांची मते घेतली जातात, कायद्याची गरज तपासली जाते, देशावर काय परिणाम होईल याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जातो. जर केंद्रीय मंत्रिमंडळाने बिलला मंजुरी दिली तरच तो संसदेत मांडला जातो. म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी ही खूप महत्वाची पायरी असते. आता बिल संसदेत येतो. संसदेला 2 सभागृह आहेत. पहिले लोकसभा, दुसरा जो आहे राज्यसभा. धन विधेयक सोडल्यास बहुतेक विधेयके कोणत्याही सभागृहात मांडली जाऊ शकतात. यालाच पहिले वाचन म्हणतात. यावेळी बिल सादर केला जातो, त्याचे उद्दिष्ट सांगितले जाते. हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. यावेळी सर्व खासदार बिलवर चर्चा करतात. सरकार आपली बाजू मांडते, विरोधक प्रश्न विचारतात, दुरुस्त्या सुचवतात. काही वेळा बिल संसदीय समितीकडे पाठवला जातो किंवा एखादा संसदीय समिती गठीत केला जातो. समिती सर्व मुद्द्यांचा अभ्यास करतो, तज्ज्ञांची मते घेते आणि सविस्तर अहवाल संसदेला देते. यानंतर बिलवर अंतिम चर्चा होते आणि मतदान घेतली जाते. बहुमत मिळाले तर बिल त्या सभागृहात मंजूर होतो. दुसऱ्या सभागृहात काय होते? आता बिल दुसऱ्या सभागृहात जातो. उदाहरणार्थ, लोकसभेत मंजूर झाला असेल तर तो बिल राज्यसभेत जाईल किंवा राज्यसभेत मंजूर झाला असेल तर तो बिल लोकसभेत जाईल. मग तिथे पुन्हा चर्चा, दुरुस्त, मतदान होत असते. दुसरे सभागृह बिलमध्ये बदल सुचवत असेल तर तो पुन्हा पहिल्या सभागृहाकडे जातो. दोन्ही सभागृहांनी एकाच स्वरूपातील बिल मंजूर करणे आवश्यक आहे. आता राष्ट्रपतीची भूमिका काय असते? दोन्ही सभागृहाने बिल मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे पाठवला जातो. राष्ट्रपती तिन्ही गोष्टी करू शकतात. पहिली, मंजुरी देऊ शकतात. दुसरी, काही विधेयके पुनर्विचारासाठी संसदेकडे परत पाठवू शकतात. संसदेने पुन्हा तेच बिल मंजूर करून पाठवले तर राष्ट्रपतींना मंजुरी द्यावी लागते, म्हणजे त्यांना कोणताही पर्याय नसतो. बिलचे ऍक्ट मध्ये रूपांतर कशी होते? राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर बिल भारताच्या राज्यपत्रात प्रकाशित केली जाते. त्या दिवसापासून किंवा सरकारने ज्या तारखेपासून लागू करण्याची अधिसूचना काढली असेल त्या दिवसापासून तो ऍक्ट म्हणजे कायदा बनतो.